अशी मुलं कोणत्याही आईवडिलांना देऊ नको देवा. त्यापेक्षा नसलेली बरी. कलियुगातील राक्षस आहेत अशी मुलं. आमच्या वृद्ध आईला शेवटच्या काळात कॅन्सर झाला होता, पण आम्ही तिघा मुलांनी तिच्यावर उपचार करण्याऐवजी तिला घराच्या अंगणात जिवंत पुरून टाकलं आणि स्वतः मात्र शहरात कामासाठी निघून गेलो. आम्ही तिघांनी भरपूर पैसे कमवले, लग्नही केली. पण एक दिवस आमचा सारा व्यवसाय कोसळला आणि आम्ही ठरवलं की आता आईची जमीन विकून टाकूया. त्या हेतूने आम्ही गावाकडे गेलो. पण जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा आम्हाला धक्का बसला. तिथे जुनं मोडकळीस आलेलं घर नसून एक सुंदर बंगला उभा होता. दरवाजा उघडा आणि आम्ही अक्षरशः थक्क झालो. मित्रांनो, ही कुठली तरी काल्पनिक गोष्ट नाही, तर एक सत्य घटना आहे. सुरुवातीला आम्हालाही यावर विश्वास बसला नाही, पण जेव्हा सत्यता उघड झाली तेव्हा आम्ही ठरवलं की ही घटना सगळ्यांपर्यंत पोचवायला हवी. कारण आज माणुसकी कुठपर्यंत पोचली आहे हे समजणं आवश्यक आहे. ही गोष्ट मला स्वतः एका आरोपीने सांगून गेला होता. चला त्याच्याच तोंडून ऐकूया. आमच्यासारखे लालची कदाचित या जगात कोणीच नसेल. आजही आम्ही आमच्या लालसेला शांत करण्यासाठी त्या घराकडे निघालो होतो. वाटेत आमच्यात चर्चा सुरू होती की घर आता खंडर झालं असेल. एखाद्या माणसाला थोडे पैसे देऊन जागेची देखभाल करायला सांगू. आता त्या जमिनीची किंमत तर आकाशाला भिडली असेल. आमच्यात घराची अवस्था कशी असेल यावरून वाद सुरू होता. पण जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा आम्ही अगदी थक्क झालो. ते घर ओळखीचं वाटतच नव्हतं. आम्ही ज्या गावात शिरलो तिथे एक थडगं दिसलं. ते पाहून आम्हाला अजूनच धक्का बसला. पण जेव्हा त्या थडग्यावर लिहिलेलं वाचलं तेव्हा आमची अवस्थाच बिकट झाली. जणू काही श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागला. अचानक कोणीतरी खांद्यावर हात ठेवला आणि आमची उरलेली शुद्धही हरपली. कारण ज्याला आम्ही जिवंत पुरलं होतं तोच माणूस त्या थडग्याच्या बाहेर उभा होता. माझं नाव साहिल आहे. माझे 2 मोठे भाऊ होते. मी सगळ्यात लहान आणि सगळ्यात बिघडलेला, पण आईचा लाडका होतो. मी 12 वर्षाचा असताना वडिलांचे निधन झाले. त्यांनी आमच्यासाठी एक मोठी विमा पॉलिसी काढून ठेवली होती. त्या विमा पॉलिसीची रक्कम आम्हालाच मिळणार होती. वडिलांच्या मृत्यूची बातमी आमच्या आयुष्यात काळोखासारखी पसरली. काही दिवस रडारड केल्यानंतर जेव्हा विमा कंपनीकडून चेक आला तेव्हा घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. आईने तो चेक हातात धरून खूप वेळ पाहिला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई म्हणाली, तुमचे वडील जाता जाता सुद्धा तुमच्यासाठी खूप काही ठेवून गेले आहेत. हे घर तुमच्यासाठीच आहे आणि हे पैसे तुमचं आयुष्य घडवण्यासाठीच. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी होतं. आवाजात श्रद्धा होती. पण आम्हाला त्या भावनेची किंमत तेव्हा कळली नाही, कारण कदाचित कृतज्ञता ही भावना आमच्यात नव्हतीच. मोठ्या भावानं आईचं बोलणं ऐकून खूप उद्धटपणे उत्तर दिलं, जर वडिलांनी काही केलं असेल तर त्यात काय विशेष आहे. प्रत्येक बाप आपल्या मुलांसाठी काही ना काही करूनच जातो. यात काय मोठेपणा. आईचा चेहरा एका क्षणासाठी फिकट झाला, जणू कोणीतरी तिच्या हृदयावर घाव घातला होता. पण ती काहीच बोलली नाही, फक्त नजर खाली केली आणि जो चेक थोड्या वेळापूर्वी ती प्रेमाने पाहत होती तो तिने उशीखाली ठेवून दिला. त्या दिवसानंतर आई शांत झाली. आम्ही तिघं आपापल्या कामात गुंतून गेलो. कोणी मोठी नोकरी करणारा नव्हता. थोडा थोडा व्यवसाय करून गुजारा चालू होता. ते घर जे वडिलांनी आमच्या नावावर केलं होतं ते आम्हाला कधीच आवडलं नाही. गाव इतकं मागं असलेलं आणि जुनाट होतं की तिथे जायचं म्हणजे जणू काळाच्या अंधाऱ्या विहिरीत उतरल्यासारखं वाटायचं. आमच्या डोळ्यात शहराचे मोठे स्वप्न होते, पण सत्य हे होतं की आम्ही अशा एका जागेचे मालक होतो जिथल्या जमिनीच्या किमतीत मागच्या 10 वर्षात 1 इंचही वाढ झालेली नव्हती. तिथं ना शाळा होती, ना दवाखाना, ना वीज, ना पक्क्या रस्त्यांची व्यवस्था. फक्त मोडकळीस आलेल्या भिंती होत्या. त्या भिंतींमध्ये आमचं आयुष्य अडकलेलं होतं. वडिलांनी जे घर आमच्या नावावर केलं होतं त्यात आम्हाला काहीच उपकार वाटत नव्हते, फक्त गरिबीचा वास येत होता. ते घर विकूनही फारसा पैसा येणार नव्हता आणि दुरुस्ती न करता कोणी घ्यायलाही तयार नव्हतं. अशा परिस्थितीत आम्ही तिघं भाऊ वारंवार विचार करायचो, जर आई नसती तर आम्ही कधीच हे घर सोडून गेलो असतो. शहरात जाऊन एखादा भाड्याचा फ्लॅट घेतला असता, मेहनत केली असती, रोजचं कमावलं असतं आणि कदाचित आयुष्य थोडं चांगलं झालं असतं. पण अडचण ही होती की आईला एकटं सोडण्याचा विचार कोणालाही आवडत नव्हता. ती आजारी होती, पण इतकी नाही की ती अंथरुणाला खिळून राहावी.
ती अजूनही घरातलं प्रत्येक काम व्यवस्थित करत होती. नेहमीच स्वयंपाकघरात काही ना काही करत असायची. कधी कधी ती जुनी पेटी उघडून वडिलांच्या आठवणींनी डोळ्यात अश्रू आणायची. अशाच एका दिवशी तिची तब्येत खूप बिघडली. शरीर इतकं अशक्त झालं की तिला आधाराशिवाय चालताही येत नव्हतं. श्वास घेता घेता ती धाप लागून थांबायची. आम्हाला वाटलं साधा आजार असेल, ताप किंवा अशक्तपणा. एखादी सामान्य औषध दिली की ती बरी होईल. पण 2 दिवस गेले तरी सुधारणा झाली नाही. उलट परिस्थिती वाईट होत गेली. मग धाकट्या भावाने सुचवलं की आईची संपूर्ण तपासणी करून घेऊया. आम्ही तिला शहरातल्या रुग्णालयात घेऊन गेलो. डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केल्यानंतर आम्हाला वेगळ्या खोलीत बोलावलं आणि जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला कॅन्सर होता आणि तोही अशा अवस्थेत जिथे उपचार महागडे होते आणि वेळ खूप कमी होता. डॉक्टरांनी सांगितलं की जर उपचार सुरू केले नाहीत तर कदाचित आई 6 महिनेही जगू शकणार नाही आणि जर पूर्ण उपचार करायचे असतील तर किमान 20 लाख रुपये लागतील. आम्ही तिघं एकमेकांकडे तोंड पाहू लागलो. जसं इतक्या मोठ्या रकमेचे स्वप्नही आम्ही कधी पाहिलं नव्हतं. आमच्या मनात प्रश्न आला की 20 लाख रुपये त्या स्त्रीवर खर्च करणं योग्य आहे का, जिला तिचं संपूर्ण आयुष्य जगून झालं आहे. आमच्यापैकी कोणाकडेही इतकी रक्कम नव्हती. वडिलांच्या विम्याचे जे पैसे मिळाले होते तेही साधारण 30 लाख होते आणि त्यातील काही रक्कम आईच्या औषधांवर आणि सुरुवातीच्या तपासण्यांवर खर्च झाली होती. फक्त प्राथमिक औषधं आणि चाचण्यांवर 30,000 रुपये खर्च झाले. ही परिस्थिती पाहून आम्ही स्तब्ध झालो. ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे काय होणार, धाकटा भाऊ म्हणाला. पण तिघं मिळून एखादा मोठा निर्णय घेऊ तर कदाचित काही होऊ शकेल. पण मोठ्या भावाचं मत वेगळं होतं. तो म्हणाला, यश मिळवायचं असेल तर मोठं बलिदान द्यावंच लागतं. पण कुणाचं बलिदान? खरं तर मोठ्या भावाच्या मनात शहर आधीच वसलेलं होतं. तिथे त्याला एक मुलगी आवडू लागली होती आणि त्याच्या स्वप्नांमध्ये एक नवीन घर आणि एक नवीन जग होतं. त्याच्या कल्पनेत आता आई एक अडथळा वाटू लागली होती. तीच आई जिने त्याच्या लहानपणी त्याचा हात धरला होता. ती आता त्याला ओझं वाटू लागली होती. असं ओझं ज्याला उतरवल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नव्हता. तो वारंवार म्हणायचा, जर काही मिळवायचं असेल तर मन कठोर करावं लागतं. भावना बाजूला ठेवून बुद्धीने विचार करावा लागतो. नाहीतर हे जुनं मोडकळीस आलेलं घर आणि आजारी आई यांच्यासोबत आपलं आयुष्य सडत राहील. सुरुवातीला त्याच्या अशा बोलण्याचा आम्हाला वाईट वाटायचं. कोणी सामान्य माणूस असं कसं बोलू शकतो? पण जेव्हा त्याने हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आणि आम्ही आईला वेदनेत तडफडताना पाहिलं तेव्हा कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात हा विचार उमटून आला की कदाचित तो खरंच बरोबर सांगतोय. कदाचित आम्हाला आईला यातून मुक्त करत आहोत. कदाचित आमची सुद्धा नवीन सुरुवात होईल. एका रात्री मोठ्या भावाने आम्हा तिघांनाही एकत्र बोलावले. एके रात्री मोठ्या भावाने आम्हा तिघांनाही एकत्र बोलावलं आणि म्हणाला, आता हे सहन होत नाही ना. आईची अवस्था पाहत नाही. आपली लाचारी हे आयुष्य जणू एखाद्या अशा मृत्यूची वाट पाहत आहे जो येतच नाही. त्याने पुढे सांगितलं, आपल्याला आईला एक शांत मृत्यू द्यायलाच हवा. कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे ती. 3-4 महिने यात सहन करत मरून जाईलच. पण त्या काळात आपलं सगळं आयुष्य थांबून जाईल. व्यवसाय बंद होतील. शहरात जाण्याचं स्वप्नही मोडेल. त्यामुळे यापूर्वी तिला मुक्तता देणे योग्य आहे. म्हणजे तिलाही शांती मिळेल आणि आपल्यालाही. मधल्या भावाने सुरुवातीला थोडी काचकूच दाखवली पण नंतर त्यानेही होकार दिला. माझ्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता होती. मी म्हटलं, नको, आपण असं काही करणार नाही. हे चुकीचं आहे, फार मोठं पाप आहे. पण माझा स्वर इतका कमजोर होता की त्यांना थांबू शकलो नाही. मोठा भाऊ म्हणाला, तू खूप भावुक होतो आहेस. ही वेळ भावना दाखवण्याची नाही. जेव्हा आपण शहरात पोचू तेव्हा सगळं विसरून जाऊ. मग ना हे घर आठवेल ना आई. त्या दिवशी दुपारी आईकडे वाळत घालायला गच्चीवर गेली होती. मी खाली होतो. मधला भाऊ भांडी धुवत होता आणि मोठा भाऊ आईच्या मागे गच्चीवर गेला होता. नक्की काय झालं ते माहीत नाही. काही वेळाने जोरात आवाज आला. मी धावत बाहेर गेलो. आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती. चेहरा जखमी होता, शरीर निशब्द. मी ओरडलो, आईला काय झालं, कशी पडली?
मोठा भाऊ धापा टाकत म्हणाला, माहीत नाही, कदाचित पाय घसरला. मी जवळ जाऊन पाहिलं. आईच्या नाकावर हात ठेवून पाहिलं. खूपच हलका श्वास चालू होता. मी ओरडलो, आई जिवंत आहे, लवकर लवकर तिला रुग्णालयात घेऊन जाऊया. पण मोठा भाऊ ओरडून म्हणाला, रुग्णालयात नेऊन काय उपयोग? डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की काहीच होणार नाही. आता मृत्यू जवळच आहे. तिला शांतीने जाऊ दे, शांतपणे हे संपूया. मधला भाऊही मान हलवत बसला, जणू सगळं आधीच ठरवलं होतं. मी स्तब्ध झालो. माझं तोंड बंद झालं होतं. जणू माझ्या शरीरात जीवच राहिला नव्हता. तीच आई जिने आमचं बालपण सावरलं होतं, जिच्या आशीर्वादाने आपण उभे राहिलो होतो, आता तिला जमिनीत काढून देण्याची विधी सुरू होत होती. मोठा भाऊ म्हणाला, जर नातेवाईकांना बोलवलं तर गोष्ट सर्वत्र पसरेल. खर्च वेगळा आणि लोकांच्या कुजबुजी वेगळ्या. आणि आईचं तर हेच म्हणणं होतं की तिला तिच्या नवऱ्याने बांधलेल्या घराच्या अंगणात पुरावं. ती वारंवार म्हणायची, जेव्हा मी मरेन मला ह्याच अंगणात पुरा, जिथे मी माझ्या मुलांची वाट पाहत संपूर्ण आयुष्य घालवल. आम्ही एकमेकांकडे पाहिले. मग अंगणात एक कोपरा निवडला आणि तिथे खड्डा खोदायला सुरुवात केली. प्रत्येक फावड्याच्या घावात मला जाणवत होतं, जणू आई अजूनही श्वास घेत आहे, जणू ती काही सांगू पाहते. पण आम्ही ऐकलंच नाही. आम्ही तिच्या चेहऱ्यावर पांढरी चादर ठेवली आणि आम्ही तिला त्या अरुंद खड्ड्यात उतरवलं. मी पुन्हा म्हणालो, आई जिवंत आहे बघा, तिचे ओठ हालत आहेत, ती श्वास घेत आहे. पण माझ्या भावांनी मला झिडकारलं, हे तुझा भ्रम आहे, तुझी भीती आहे, तुझी कमजोरी आहे, हे सगळं सोडून दे. आई आता आपल्यात नाही आणि आम्ही आमच्या आईला जिवंत पुरून टाकलं ना. ना कोणी नातेवाईकांना बोलवलं, ना कुठली अंतिम विधी केली, फक्त त्या खड्ड्यात माती टाकली. आजारी माणूस मारताना पाहतो तेव्हा वाटतं कदाचित आई ही अशाच वेदनेत होती, पण आम्ही तिला गाडून दिलं, जिवंत असताना गाडून टाकलं. कधी वाटतं की ओरडून सगळ्यांना सांगावं, आपण खूप मोठी चूक केली आहे. पण मग मनात एक भीती दाटते की हे गुपित उघडलं गेलं तर सगळं काही संपेल. तो व्यवसायही उरणार नाही, जो आता फक्त कागदावर उरला आहे. ती इज्जतही संपून जाईल, जिला कधी काळी कोणाच्या डोळ्यात मान होता. आणि मग एक दिवस मोठा भाऊ, जो कधी काळी सगळ्यात मजबूत होता, तो बिहारला गेला. त्याने मला सांगितलं, असं वाटतंय आईचा शाप लागला आहे. तिची शेवटची नजर जी आपल्यावर पडली होती तीच आता आपल्याला जाळत आहे. त्यांच्याकडे बोलायला शब्द नव्हते, पण त्याच्या डोळ्यात असलेला प्रश्न आजही मला बोलावतोय. ती मुलगी एका श्रीमंत कुटुंबातील होती. देखणी, सुंदर, आकर्षक आणि वागणुकीने राजकन्येसारखी. ती एकटी नव्हती, तिच्या 2 बहिणी होत्या, ज्या सौंदर्य आणि स्वभाव तितक्याच चांगल्या होत्या. त्यांचे वडील एक मोठे व्यापारी होते, जे बहुतेक वेळा देशाबाहेर असायचे. त्यांच्या आईचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे त्या तिघी बहिणी एका मोठ्या घरात राहत होत्या, जिथे नोकर चाकरांची वर्दळ चालूच असायची. जेव्हा आम्हाला कळलं की भाऊ त्या बहिणीशी ओळखीत आहे, तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो. पण परिस्थिती अशी फिरली की आम्ही त्या वाटेवर निघालो. मोठ्या भावाने सर्वात मोठ्या बहिणीचे लग्न केलं आणि काही महिन्यात आम्हाला दोघींनी उरलेल्या 2 बहिणीचे लग्न केलं. लग्न शांतपणे पार पडलं, पण आम्हाला त्यात काही अडचण नव्हती, कारण ते लग्न आमच्यासाठी फायद्याचे ठरणार होतं. त्यांच्या पैशांनी आम्ही आमचा पहिला व्यवसाय सुरू केला, एक लहानशी कपड्याचे दुकान. आम्ही तिघं भावंड एकत्र मेहनत करू लागलो. आमच्या पत्नी गृहिणी होत्या. ते त्यांच्या सौंदर्याने आणि सौम्य वागणुकीने मन जिंकून घेत होत्या. थोड्याच काळात व्यवसाय वेगात वाढू लागला. दुसरी दुकानं घेतली, मग एक छोटा गोडाऊन उभारला. काही मित्रांसोबत व्यवसाय सुरू केला आणि पाहता पाहता 1.5 वर्षात आमच्याकडे घर, गाडी, दुकान आणि पैसा होता. आम्हालाच वाटू लागलं की इतकी वर्ष गावात राहून आम्ही एवढा संघर्ष का केला. जणू काही एक सावली होती जी आम्हाला रोखून ठेवत होती. पण गाव सोडल्यानंतर आणि आईचं ओझं उतरवल्यानंतर सारं काही चांगलं व्हायला लागलं होतं. जणू नशिबाने आम्हाला मिठीत घेतलं. शहरातलं जीवन रंगबिरंगी होतं. स्त्रिया, देखण्या, रोज नवे कपडे, नवे जेवण. जीवन सोपं वाटू लागलं. आम्हाला आठवत नाही की आईच्या समाधीवर आम्ही शेवटचं कधी गेलो होतो किंवा तिची आठवण कधी आली होती. पण काळ एकसारखा राहत नाही. आम्ही ज्या घरात राहत होतो ते एक महलसारखं भासत होतं. पण एक दिवस अचानक कळलं की ते घर,
त्या महिलांचं नसून त्यांच्या एका नातलगाचं आहे आणि तो परत येतोय, त्यामुळे आम्हाला त्वरित घर रिकामं करावं लागेल. सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण जेव्हा कायदेशीर नोटीस मिळाली तेव्हा आम्ही हताश होऊन ते घर सोडलं आणि एका छोट्याशा फ्लॅटमध्ये आलो. 3 पत्नी, 3 कुटुंब आणि एक छोटा फ्लॅट. इथे श्वास घेणंही कठीण वाटू लागलं. त्या सर्व सुविधा ज्या पूर्वी होत्या हळूहळू आमच्यापासून हिरावून घेतल्या. व्यवसायात घसरण झाली. जे गोडाऊन नफा देत होतं तो आता तोटा देऊ लागला. दुकान ज्यापूर्वी वर्दळीने भरलेलं असायचं आता ओस पडल्या होत्या. ग्राहक आले तरी आम्हांपैकी कोणालाही त्यांच्याशी बोलायची इच्छा नसायची. आम्ही तिघांचाही एकच व्यवसाय होता. प्रत्येक गोष्टीवर भांडण होऊ लागले. कोणी काही बोललं की दुसरा त्याचा विरोध करायचा. सल्ला दिला तर टोमणा ऐकायला यायचा. दिवसेंदिवस भांडणं वाढत गेली. सुरुवातीला आवाज चढू लागला, मग दरवाजे बंद होऊ लागले. हळूहळू त्या 3 बहिणींमध्येही दुरावा यायला लागला. कोणीतरी म्हणायचं दुसरी बहीण सासरच्या लोकांशी जास्त जवळीक करत आहे. कोणीतरी म्हणायचं पतीच्या सांगण्यावरून आम्हाला रक्ताशी दुरावा केला आहे. आणि अशा गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण झाला. आम्ही 3 भाऊही एकमेकांपासून दुरावत गेलो. घरातलं वातावरण बिघडलं. बायका बोलणं बंद करू लागल्या. आमचं बोलणं कटुतेने भरलं. जो व्यवसाय पूर्वी आम्हाला जोडून ठेवत होता तोच आता आमच्यातील फाटा वाढू लागला. असं वाटू लागलं की 4ही बाजूंच्या भिंती आम्हाला घेरत आहेत. फ्लॅटची छपरं खाली येत असल्यासारखी वाटू लागली. बायकांच्या बोलण्यात टोमणे होते. भावांच्या नजरेत परकेपणा होता. कधी मध्यरात्री झोपूनही जाग येत होते तेव्हा आईची ती शेवटची झलक आठवते, जेव्हा ती श्वास घेत होती आणि मी म्हटलं होतं की ती अजून जिवंत आहे. पण माझ्या भावांनी म्हटलं, श्वास आता काही क्षणांचाच पाहुणा आहे. तिचं मरण निश्चित आहे. म्हणून यातली वेदना कमी करून टाक. आणि आता जेव्हा एखादा आजारी माणूस मरताना पाहतो तेव्हा वाटतं कदाचित आई ही अशाच वेदनेत होती, पण आम्ही तिला गाडून टाकलं. जिवंत असताना कधी वाटतं की ओरडून सगळ्यांना सांगावं आपण खूप मोठी चूक केली आहे, पण मग मनात एक भीती दाटते की हे गुपित उघडं केलं तर सगळं काही संपेल. तो व्यवसाय उरणार नाही जो आता फक्त कागदांवर उरला होता. ती इज्जत संपून जाईल जिला कधी काळी कुणाच्या डोळ्यात मान होता. आणि मग एक दिवस मोठा भाऊ जो कधी काळी सगळ्यात मजबूत होता, त्याच्याकडे बोलायला शब्द नव्हते, पण त्याच्या डोळ्यात असलेला प्रश्न आजही माझ्या स्वप्नात येतो. जणू आई विचारत असते, माझा एक श्वास घेणं तुम्हाला ओझं वाटतं होतं का? मी तुम्हाला वाढवलं, जपलं ते यासाठी की तुम्ही मला जिवंत पुरून टाकावं. आम्ही 3 भावांनी एक दिवस एक मताने निर्णय घेतला, आता एकमेकांपासून वेगळं होणं चांगलं आहे. कारण एकत्र राहताना आपण एकमेकांसाठी विष बनत होतो. व्यापार तर आधीच बंद पडला होता. आता जे काही उरलं तेही विखुरलं जात होतं. कोणीच कोणाचं ऐकायला तयार नव्हता. बायका आपापल्या मुलांना घेऊन वेगळ्या राहू लागल्या. संवाद थांबला. हृदयात एक खोल पोकळी निर्माण झाली होती जी काही केल्या भरत नव्हती. वेळ राहिल्यावर समजलं, एकटेपण हे फक्त खोलीतच नव्हे तर हृदयातही उरलं होतं. आता एक आजारपण कंबर मोडली होती. ज्या बायका कधी श्रीमंती आणि सुखाच्या स्वप्नांनी घरात आल्या होत्या त्या आता दिवसभर तक्रारी करू लागल्या. मुलं प्रश्न विचारत होती, आधी आपल्याकडे एवढं होतं, आता आपण कुठे आलो? आणि त्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हतं. त्या दिवशी मोठ्या भावाने सगळ्यांना बोलावलं आणि म्हणाला, आता वेळ आली आहे की आपण तो निर्णय घेऊ जो आपल्याला खूप आधीच घ्यायला हवा होता. गावातली जमीन आणि जुनं घर विकून टाकू. जे पैसे मिळतील ते तिघात वाटून घेऊ आणि मग आपापली वाट निवडू. सगळ्यांना वाटलं हीच योग्य वेळ आहे. कारण एकत्र राहून काही मिळत नव्हतं तर वेगळं होऊन तरी आपलं नशीब आजमावूया. आम्ही एक जीप बुक केली. आम्ही 3 भाऊ आपापल्या बायका आणि मुलांना घेऊन गावाकडे निघालो. बायकांना सांगितलं, तुम्हाला आमचं गाव दाखवतो, जिथे आम्ही वाढलो. काही आठवणी शेअर करूया, कदाचित मन हलकं होईल. शहराच्या गोंगाटातून निघून शेतांकडे प्रवास सुरू झाला. रस्त्यावर जुन्या आठवणींमध्ये हरवलो होतो. लहानपणीचे खेळ, भांडणं, ती झाडाची फांदी जिच्यावर बसलेले असताना आई हाक मारते तरी उतरायचो नाही. त्या गल्ल्या जिथे खेळता खेळता संध्याकाळ व्हायची. एका भावानं विचारलं, घर खूप जुनं झालं असेल, मळलेलं असेल, स्वच्छता करावी लागेल.
दुसरा म्हणाला, इथं तर हॉटेल सुद्धा नाही, रात्री कुठे झोपायचं? मोठ्या भावाने उत्तर दिलं, काळजी करू नका, आधी पोचू तर खरं, काहीतरी मार्ग निघेल. जसं गावाजवळ पोचलो, सगळ्यांच्या नजरा खिडकीतून बाहेर, सगळ्यांच्या डोळ्यात आठवणी वाहत होत्या. पण गल्लीत वळताच चेहऱ्यावर गोंधळ दिसू लागला. क्षणभर वाटलं चुकीच्या जागी आलो आहोत, कारण तिथं काहीच नव्हतं जे आमच्या आठवणीतलं होतं. आता तिथे उभी होती एक उंच 3 मजली इमारत. जणू कोणीतरी जमिनीवर कब्जा करून तिथं महालच उभारला होता. जर त्या दरवाजा शेजारी तो जुना पिंपळाचं झाड नसतं तर कदाचित आम्ही ओळखलंच नसतं की ही तीच जागा आहे जिथे आम्ही राहायचो. मन धडधड करू लागलं. गाड्यातून उतरताच सगळ्यांनी एकमेकांकडे प्रश्नार्थ नजर टाकली. घराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला होता. दरवाजा उघडाच होता. कदाचित कोणीतरी आत होतं. आम्ही थोडं संकोचात आत गेलो. आत पाऊल ठेवलं आणि समोरचा देखाव पाहून श्वास थांबला. तिथे एक संगमरवरी समाधी होती आणि त्यावर कोरलेले शब्द वाचून आम्ही हादरलो. इथं माझे 3 मुले जिवंत पुरले गेले आहेत. क्षणात सगळे थिजून गेले. डोळे कोरडे झाले. आवाज बंद. श्वास थांबले. समजेना असं झालं की हे खरं आहे की स्वप्न. आईची ती समाधी जी आम्ही कधीच बांधली नव्हती, आज तिथं होतं. केवळ होतच नाही तर जणू बोलत होतं, आमच्या विरुद्ध साक्ष देत होतं. आम्ही भिंतीकडे बघत होतो, जमिनीवर नजर रोखलेली, एकमेकांकडे पाहत विचारत होतो, हे स्वप्न आहे का? तेवढ्यात मोठ्या भावाच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. त्याने मागे वळले आणि त्याच्या चेहऱ्यावरून सगळा रंग निघून गेला. आम्ही सगळे चकित होऊन पाहत होतो. तो कोण आहे? तो कोणीच नव्हता तर आमच्या आईचा पहिला मुलगा राकेश, ज्याच्याबद्दल आम्हाला फक्त इतकंच माहीत होतं की आईचं पहिलं लग्न झालं होतं आणि विधवा झाल्यानंतर ती आपल्या वडिलांशी लग्न करून आली होती. राकेश तिचा पहिला मुलगा होता, पण लहानपणीच सासरच्या लोकांनी त्याला जबरदस्तीने आईपासून दूर केलं आणि तो कुठेतरी हरून गेला. आम्ही कधी त्याच्याविषयी खोलात जाऊन जाणून घेतलं नव्हतं, कारण आईनं स्वतः ते दुःख लपवायचा खूप प्रयत्न केला होता. आम्हालाही कधी जाणू दिलं नव्हतं की या गोष्टी मागे काही खोल जखम आहे. आम्ही समजून घेतलं होतं राकेश ही फक्त एक जुनी विसरलेली आठवण आहे, पण आज ती अपूर्ण कहाणी सत्य बनून आमच्या समोर उभी होती. राकेशनं आत्मविश्वासाने मोठ्या भावाकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाला, हो, हीच ती जमीन आहे जिथे माझा जन्म झाला होता आणि हीच ती जागा आहे जिथे तुम्ही माझ्या आईसकट तिच्या श्वासांनाही जिवंत पुरलं. तुमचं पाप फक्त जमिनीवर कब्जा करणं नव्हतं, तर एका माऊलीच्या जीवावर अन्याय करणंही होतं. पण निसर्गाने तुमच्या या क्रूर वागण्याचे उत्तर माझ्या हातून देण्याचं ठरवलं. मोठ्या भावाने त्याचं हसू उडवले आणि म्हणाला, तूच आमच्या जमिनीवर कब्जा करणार आहेस? तूच त्या नकली समाधीवर खोटं लिहून लोकांची सहानुभूती मिळवतोयस? त्याने गंभीरतेने उत्तर दिलं, हे खोटं नाही, ही तीच सत्यता आहे जिला तुम्ही संपवलं आणि जी मी दगडावर कोरली, जेणेकरून जग पाहिल की रक्ताच्या नात्याने जेव्हा अमानुषपणा केला तेव्हा मातीही ओरडू लागली. तेव्हा मागून पावलांचा आवाज आला. आम्ही सर्वांनी मागे वळून पाहिलं आणि आमच्या डोळ्यातलं आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. समोर आई उभी होती. होय, तीच आई जिला आम्ही कॅन्सरची रुग्ण समजून जिवंत पुरलं होतं. तीच आई जिला आमच्या हातात तडपत असताना आम्ही रुग्णालयात नेण्याऐवजी अंतःकरणाच्या समाधीत पुरलं. आज तीच आई आमच्या समोर उभी होती, सुधारलेली, सुंदर आणि शांत. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना घृणा, फक्त एक खोल उदासी होती जी आमच्या छातीत काट्यांसारखी टोचत होती. आईने हळुवारपणे सांगितलं, तुम्ही मला मेली समजून निघून गेला होतात, पण त्यावेळी राकेश परत आला, तुम्हाला भेटायला आला होता. जेव्हा त्याने माझी अवस्था पाहिली त्याने मला त्या समाधीतून बाहेर काढलं, रुग्णालयात नेलं, महिनाभर उपचार करून मृत्यूच्या तोंडातून मला परत आणलं. तेव्हा मी ठरवलं, जो मुलगा मला मारायला प्रयत्न करतो त्यापेक्षा तो मुलगा जास्त मोठा आहे ज्याने मला वाचवलं. म्हणून मी सगळी जमीन, सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली आणि आज मी त्याच्यासोबत आहे. त्याच्या मुलांसोबत राहते, जे मला आजी म्हणतात. तुम्ही इथे काय करायला आलात? जा इथून, काही उरलेलं नाही तुमच्यासाठी. मोठ्या भावाचा पारा चढला. तो ओरडून म्हणाला, तू कोण आमची मालमत्ता दुसऱ्याला देणारी? या घरावर आमचा अधिकार आहे. हे आमच्या वडिलांचं घर आहे. त्यावर आईने जोरदार चापट मारली आणि म्हणाली, जिथं मुलं आईला पुरून देत नाहीत
तर तिला वाचवतात. जिथं मुलं निर्दयी असतात तिथं भिंतीसुद्धा रडतात. राकेशही मागे राहिला नाही. तो पुढे आला आणि मोठ्या भावाला चापट मारली. सांग, आता तुला तुझी जमीन प्रिय आहे की तुझी आई, जिचं तू जिवंत असताना अंतिम संस्कार केलेत? आमच्या सगळ्यांचं अंग थरथरू लागलं. पहिल्यांदा आम्ही आईच्या चेहऱ्यावरती भावना पाहिली. दुःख, संताप, असहाय्यता आणि एक खोल निराशा जी कधीच दिसली नव्हती. आईने आमच्याकडे बोट दाखवलं, झिडकारलं. माझ्या मनात जर थोडासाही द्वेष असता तर आज मी पोलिसांना बोलावलं असतं. कारण तुम्ही माझ्यावर जीवावर बेतेल असा हल्ला केलात. पण मी तुम्हाला क्षमा केली कारण मी आई आहे. पण आता माझ्या मनात काहीच उरलेलं नाही. मी तुम्हाला माझ्या हृदयातून काढून टाकले. जसं तुम्ही मला जमिनीत पुरलं तसंच मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील कायमच बाहेर फेकलाय. जा इथून, नाहीतर कायद्याला पुन्हा आठवण करून देईल तुमच्या गुन्ह्याची. राकेशनं आमच्याकडे रागाने पाहिलं, तिरस्काराने, आणि म्हणाला, हो, बोलवा पोलीस. पण लक्षात ठेवा, मी इथल्या पोलीस विभागाचा सहाय्यक उपनिरीक्षक आहे. तुमचं सगळं सत्य कृत्य माझ्याकडे नोंदवलेलं आहे. जेलमध्ये घालवायला वेळ लागणार नाही. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यातून लाजेचे अश्रू वाहू लागले. शब्द हरवले. आईच्या पायांवर पडण्याची ताकद उरली नव्हती. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि शांतपणे गाडी बसून परत निघालो. पत्नी म्हणत होत्या, माफी मागा आईकडे, त्यांचं मन जिंका, तुमचा हक्क परत मिळवा. पण आम्ही काय सांगितलं असतं आईच्या हृदयातून? आम्हाला कधीच बाहेर फेकून दिलं गेलं होतं. शहरात तर परतलो, पण आता हे शहरही परकं वाटू लागलं. व्यवसाय आधीच संपला होता. आता कष्ट मजुरी करून पोट भरण्याची वेळ आली होती. मुलं हट्ट करायची, पण आम्ही शांतच होतो. कारण आता कळून चुकलं होतं. आमचं आयुष्य कोसळलं. त्यांचं कारण कोणी दुसरं नव्हे, ती आमचीच क्रूरता होती. ज्या दिवशी आम्ही आईला जिवंत पुरलं त्या दिवशी आमचं नशीब मरण पावलं. जोपर्यंत आईचं मन वितळत नाही तोपर्यंत तिच्या डोळ्यात आमच्यासाठी प्रेम परत दिसत नाही. जोपर्यंत आईचा हात आपल्या डोक्यावर येत नसतो तोपर्यंत आपण कितीही कमावलं तरी इज्जत कधी मिळत नाही. दिवस जात गेले, पण मनावरचं ओझं हलकं झालं नाही. कधीकधी मनातून वाटायचं आईच्या पायावर डोकं टेकावं आणि माफी मागावी. पण लगेच भीती वाटायची, जर आईने पुन्हा झिडकारलं तर. आजही आम्ही त्याच कॉलनीत एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहतो, काम करतो, पण फक्त या आशेवर जगतो की कधी ना कधी आईचं मन वितळेल आणि ती आम्हाला माफ करेल. या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट शिकायला मिळते, जगातली कुठलीही श्रीमंती आईच्या आशीर्वादापेक्षा मोठी नाही. आईच्या पायाखाली स्वर्ग असतं हे फक्त म्हणतात. ही एक सत्यता आहे. ज्याने हे समजलं त्याला या जगातही यश मिळालं. आणि त्या पलीकडे आम्ही आईच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते, पण त्या अश्रूंमुळे आम्हाला कधी समाधान मिळालं नाही आणि कदाचित आता कधीच मिळणार नाही. कारण एकदा का आईचं हृदय तुटलं तर या जगातली कुठलीही ताकद ते पुन्हा जोडू शकत नाही. आई ती असते जी रात्री झोपत नाही, फक्त आपल्यासाठी जगते. ती उपाशी राहते पण आपल्याला पोटभर जेवायला घालते. जी स्वतःचा त्रास लपवते पण आपल्याला फक्त हसू आणि सुख देते. पण आपणच बहुतेक वेळा त्या आईला दुर्लक्षित करतो, तिच्या बलिदानांना विसरतो. ईश्वर देखील आपल्याला प्रेमाची तुलना आईच्या प्रेमाशी करतो आणि म्हणतो, मी माझ्या भक्तांवर त्यांच्या आईपेक्षा जास्त प्रेम करतो. ही तुलना एकटीच पुरेशी आहे. आईच्या स्थानाचं महत्त्व समजण्यासाठी आम्ही मात्र फक्त आजारामुळे आणि तिच्या कमजोरीमुळे आईला मारायला सोडलं. फक्त एवढं कारण होतं की ती आता आम्हाला ओझं वाटू लागली होती. तीच आई जी प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभी राहिली होती, जी आमच्यासाठी हात जोडून देवाजवळ प्रार्थना करत होती, जिच्या हातात आशीर्वादांची शक्ती होती. तीच आई आम्ही जिवंत असताना पुरून टाकली. पण तिच्या नशिबाने तिचं जीवन अजून उरलेलं होतं. निसर्गाने तिला वाचवलं, त्या मुलाच्या रूपाने ज्याला लहानपणीच तिच्यापासून दूर केलं गेलं होतं. ज्याने तिच्या पोटी जन्म घेतला होता तो राकेश. त्याने बदला घेतला नाही, सेवा केली, प्रेम दिलं आणि निष्ठा दाखवली. आम्ही आज लाजून खंत करून जगतो, पण आता आमच्याकडे फक्त शब्द उरलेत. माफी पुरेशी वाटत नाही. आईची नाराजी अशी असते की ती या ना जगात शांतता देते ना त्या जगात मुक्ती. आमची ही कथा प्रत्येक मुलासाठी एक धडा आहे. कधीही त्या आईला सोडू नका जिच्या रक्ताने, अश्रूंनी
आणि प्रेमाने तुम्ही घडला आहात, जी तुमच्यासाठी संपूर्ण जगाशी लढली. तुम्हाला जर आयुष्यात काही चांगलं हवं असेल तर फक्त एकच करा, आईची सेवा. तिचे पाय धरून तिचा आशीर्वाद घ्या. कारण एक दिवस असाही येऊ शकतो जेव्हा तुमच्याकडे फक्त पश्चात्ताप पुरेल आणि काहीच नाही. तर प्रेक्षक मित्रांनो, ही होती आजची आपली कथा. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.